संतांच्या सानिध्यात असता अनेक गोष्टी समजतात. त्यापैकी ज्या गोष्टी परमार्थाला अत्यावश्यक आणि पायाभूत असतात त्या साधकाने निवडून काढाव्या. स्वानंदघन आत्मा तो मीच आहे, परब्रह्म ते मीच आहे, हे संतांचे वचन अगदी दृढपणे ध्यानात ठेवावे. आपण मूळ परमात्मस्वरूप आहोत हे गूढ रहस्य सत्समागमामध्ये आपणास समजते. तो परमात्मा शाश्वत आहे, निराकार आहे, अनंत व अपार आहे, व्यापक आहे आणि अनेकांमध्ये एकपणाने भरून राहिला आहे. त्या परमात्मा स्वरूपाचे ज्ञान करून घेणे, तो मीच आहे असा प्रत्यक्ष अनुभव घेणे, हाच परमार्थाचा प्राण होय. मुळात आपण परमात्मा स्वरूप असलो तरी आपल्याला त्याचा विसर पडला. आज आपण देहरूपच झालो आहोत. याचा परिणाम असा दिसून येतो की आपल्यामध्ये एक खरा व एक खोटा असे दोन मी वावरतात. त्यापैकी देहबुद्धीने पोचलेला खोटा मी सर्वस्वी नाहीसा झाल्या वाचून आत्मबुद्धीचा खरा मी आपल्या पूर्ण ऐश्वर्याने प्रकट होत नाही. खोटा मी नाहीसा करण्यासाठी त्यास भगवंताच्या चरणी व्हावे, हाच सर्वोत्तम उपाय आहे. यालाच आत्मनिवेदन भक्ती म्हणतात. आत्मनिवेदनाने खोटा मी मरून खरा मी प्रकट होतो. खरा मी प्रकट झाल्यावर परमात्म स्वरूपाचे ज्ञान होण्यास विलंब लागत नाही. देवाला पाहायला जाणारा साधक अशा रीतीने स्वतः देवरूपच होतो. मग देवापासून त्यास निराळे करू म्हटले तरी करता येत नाही. दासबोध, दशक 8, समास 8.